नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल ह्या ठिकाणी आपण गूळ घेतलेला आहे. गूळ जो आहे तो आपल्याला सुरुवातीला चिरून घ्यायचा आहे. मऊसर आहे, खूप लवकर चिरला जातो. जर घट्टसर असेल तर तुम्ही मिक्सरला काढलात तरीसुद्धा चालते. चला तर ह्या ठिकाणी आपण चिरून घेतलेला गूळ साईडला ठेवू. आता ह्या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी आपण तीळ घेतलेले आहेत. नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारची चिक्की किंवा लाडू बनवतोच, पण त्यापेक्षाही आज वेगळा प्रकार तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे, जे की नवीन आहे. आत्तापर्यंत कधीच तुम्ही न बनवलेला आहे. गॅसवरती आपण आता पॅन ठेवलेला आहे. पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे असं गरम करायचे की जास्त त्याची साल काळसर होणार नाही किंवा डाग पडणार नाहीत. थोडेसे हलके गरम झाले की आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजणं बंद करणार आहोत. आता ह्या ठिकाणी शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. वास यायला सुरुवात झाली की आपण बंद केलेले आहे आणि काढूनसुद्धा घेतलेले आहेत. आता त्याच पॅनमध्ये 1 वाटी आपण तीळ टाकले. तीळसुद्धा आपल्याला जास्त भाजायचं नाही. जेव्हा चटचट उडायला सुरुवात होतात तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचे. गॅस मिडियम ठेवून आपण तीळ जे आहेत ते चांगले भाजून घेतलेले आहेत. आता तर ह्या ठिकाणी मी गॅस बंद करणार आहे आणि गरम पॅनमध्ये थोडंसं मिक्स करून घेणार आहे. चला तर आपले तीळसुद्धा छान भाजून झालेत. आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता ह्या ठिकाणी मी शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते दोन्ही भाजून घेतलेत आणि दोन्ही आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचे. कारण शेंगदाण्यावरची आपल्याला साल काढायची, त्यामुळे गार झाल्यानंतर वरची साल लवकर निघते. तर आता तोपर्यंत दुसरी तयारी करूया. एक मोठी कढई आता गॅसवरती ठेवायची किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते किंवा कुकर ठेवलं तरीसुद्धा चालते. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे आणि एक छोटी मी कढई ठेवलेली आहे किंवा पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते. आणि जो गूळ आपण 1 वाटी मोठं वाटून घेतलेलं होतं ते ठेवलेलं आहे आणि पूर्ण गूळ जे आहे ते वाफेवरतीच आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचं आहे. आता गूळ चांगलं वितळेपर्यंत आपण काय करणार आहोत, शेंगदाण्यावरची साल काढून घेणार आहोत. आता फटकन काय करेन, मी शेंगदाण्याची साल जी आहे ती पूर्ण काढून घेईन. तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं काढा तसं काढलं तरीसुद्धा चालते. आता मी शेंगदाण्याची साल चोळून घेतलेली आहे आणि शेंगदाणे जे आहेत ते आता बाजूला करून घेणार आहे. चला तर फटकन ह्या ठिकाणी मी काय केलं तर शेंगदाणे जे आहेत ते बाजूला करून घेतलेले आहेत. चला तर सालसुद्धा काढून झाली, तीसुद्धा थंड झालेले आहेत. चला तर पाहूया आता आपलं गूळ कुठंपर्यंत वितळलेलं आहे ते आता आपल्याला चेक करायचं आहे. 5 ते 7 मिनिटाकरता आपण हे झाकण ठेवलेलं होतं आणि गॅस बिलकुल मीडियम ठेवलेला होता आणि ह्या ठिकाणी आता गूळ चांगलं वितळलेलं आहे. आता ह्यात आपण 1 चमचा इतकं साजूक तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला आणखीन एक 2 ते 3 मिनिट लागणार आहेत, कारण थोड्या गाठी आणखीन राहिलेल्या आहेत. कारण गॅस आपण मीडियम ठेवल्यामुळे थोडा वेळ लागतो. जर गॅस फुल केलं तर खूप फास्ट होईल, पण करपण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस मीडियमच ठेवा. पाहू शकता मस्त लिक्विड टाईप आपलं छान गूळ जे आहे ते चांगला वितळलेला आहे, तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं असेल. आता इथं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला लगेचच टाकायचे. गॅस मिडियमच ठेवलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचे, कारण पाणी आहे गरम, खाली गॅस पण चालू आहे, त्यामुळं घट्ट होणार नाही, असंच लिक्विड राहील आणि छान मिक्स होईल. शेंगदाणे आणि तीळ जे आहेत ते आपल्याला चांगलं मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे असंच. तर अशा पद्धतीनं पटकन हे लाडू बनवून तयार होतात. तुम्ही या पद्धतीने लाडू जर कधी बनवले नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. हाताला चटके बसणार नाहीत किंवा बॅटर घट्ट होणार नाही. जसं पाहिजे तसं आपण कितीही वेळ जरी थांबलो तर बिलकुल हे घट्ट होत नाही आणि लाडू जे आहेत ते चांगले वळले जातात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी मी गूळ आणि तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहे. गॅसवरतीच कढई ठेवलं होतं. आता आपण ते खाली उतरवून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी गरम असल्यामुळं लाडू जोपर्यंत बांधतो तोपर्यंत हे थंड होणारच नाही. जर तुम्हाला खूप तुमची जास्त क्वांटिटी असेल आणि असं वाटेल की आता घट्ट व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही आणखीन ही कढई पाणी ठेवून थोडंसं गॅसवरती कढई ठेवू शकता. आता तुम्हाला लाडू वळून दाखवते किती मऊसर लाडू आणि किती गोल गर्दीत आपण हे लाडू बनवू शकतो अगदी सहज सोप्या पद्धतीनं. फर्स्ट टाईम जरी तुम्ही हे लाडू बनवते बिलकुल तुमचे लाडू बिघडणार 100% गॅरंटी आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे झाले आहेत आणि तुम्ही पाहता ह्या ठिकाणी गोल गरगरीत छान लाडू आपले तयार होत आहेत. चला तर फटकन मी पूर्ण लाडू आहेत ते लगेच तुम्हाला वळवून दाखवेन की किती गोल आकारात हे लाडू बनवून तयार होतात. हाताला बिलकुल चटके बसत नाहीत. लाडू म्हणलं की चटके तर बसतात असं सर्वांनाच वाटते, पण ही पद्धत जर तुम्ही ट्राय केली तर बिलकुल चटके बसणार नाहीत आणि लाडू खूप कमी वेळामध्ये झटपट बनवून तयार होतील. कळणारही नाही की आपले लाडू आपण किती वेळात बनवले. ते इतके फास्ट लाडू बनवून तयार, कंटाळासुद्धा येणार नाही किंवा तुम्हाला मदतीला कोणाला घ्यायचीसुद्धा गरज नाही. इतके छान हे लाडू बनवून तयार होतात. चला तर सर्व लाडू मी आता पटकन बनवून तुम्हाला लगेच दाखवेन. चला लाडू तर सर्व आपले आता छान वळून झालेले आहेत. मस्त गोल गरगरीत आपले लाडू वळून झालेत. तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक लाडू जे आहे मी तोडून दाखवेल की किती मऊसर लाडू बनवून तयार झालेला आहे. पाहू शकता मस्त तुकडेसुद्धा पडलेले आहेत आणि छान खाण्यासाठी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारे आहेत. नक्की ट्राय करा. संक्रांतच काय एरवीसुद्धा तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता. अगदी
छान बनवण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने बनवलेले असल्यामुळे सर्वांनाच आवडतील. थोडाही व्हिडिओ आवडतो प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.